अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ. नमस्कार मैत्रिणींनो, मी रोहिणी परत एकदा तुमच्यासाठी एक खूप महत्त्वाचा व्हिडिओ घेऊन आलेली आहे. आणि आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की शुक्रवारी जर का आपल्याला लक्ष्मीला प्रसन्न करायचं असेल, म्हणजे कोणत्याही दिवशी जर का आपल्याला लक्ष्मीला प्रसन्न करायचं असेल तर नक्की शुक्रवारी आपण असा कुठला उपाय करू शकतो किंवा शुक्रवारी आपण अशा कोणत्या गोष्टी करू शकतो ज्याने आपल्या घरात लक्ष्मी मातेची कृपा सदैव राहील आणि लक्ष्मी मातेचा आशीर्वाद आपल्यावर सदैव राहील आणि त्याचबरोबर ती आपल्यावर सदैव प्रसन्न राहील. त्यासाठी आपल्याला काही सोपे उपाय करावे लागतात आणि ते खूप सोपे आहे. तुम्हाला काही त्यामध्ये वेगळं काही करावं लागत नाही. आणि त्याचबरोबर अजून महत्त्वाची जी गोष्ट आहे की जर का तुमच्या पत्रिकेत जर शुक्र ग्रह अशुभ स्थितीत असेल तर त्या व्यक्तीला पूर्ण सुख सुविधा मिळत नाही. तसेच वैवाहिक जीवनात बऱ्याच अडचणी येतात आणि त्यामुळे त्याला सामोरे जावं लागतं. शुक्राचे दोष दूर करण्यासाठी शुक्रवारी विशेष उपाय केले जातात. तर ते आपण केल्याने आपले सर्व ज्या गोष्टी आहेत त्या सगळ्या सामान्य गोष्टी होऊन जातात, खूप सरळ होऊन जातात आणि त्या गोष्टी सरळ सोप्या पद्धतीने निघून जातात. शास्त्रानुसार शुक्रवारी देवी लक्ष्मीच्या निमित्ताने देखील उपाय आपण करू शकतो आणि हे उपाय आपण केले तर आपल्याला भलाही धन लाभ होतो आणि त्याचबरोबर त्यांची कृपादृष्टी आपल्यावर राहते. तर सगळ्यात पहिला उपाय आपण काय करायचा आहे तो म्हणजेच दर शुक्रवारी शिवलिंग वर दूध आणि पाणी अर्पित तुम्हाला करायचं आहे. तसेच ओम नमः शिवाय ह्या मंत्राचा जप करायचा आहे. मंत्राचा जप किमान तुम्हाला 108 वेळा करायचा आहे आणि त्याचनंतर मंत्र जपासाठी रुद्राक्षाच्या माळेचे उपयोग तुम्हाला करायचे आहे. तर हा होता पहिला उपाय जो तुम्हाला करायचा आहे. त्यानंतर एखाद्या गरीब व्यक्तीला किंवा मंदिरात दुधाचे दान तुम्हाला करायचे आहे. एखाद्या गरीब व्यक्तीला तुम्ही दूध दान देऊ शकता अथवा कुठल्याही मंदिरात जाऊन तुम्ही दूध दान करू शकता. हे सुद्धा तुम्ही उपाय आरामात करू शकता. नक्कीच तुम्हाला याने सुद्धा भरपूर धनलाभ होईल. लक्ष्मी मातेची कृपा तुमच्यावर सदैव राहील. त्याचनंतर तिसरा उपाय म्हणजे शुक्रवारी एखाद्या विवाहित स्त्रीला सौभाग्याचे सामान तुम्हाला दान करायचे आहे. त्यामध्ये सौभाग्याचे सामान म्हणजे जसं अर्थात बांगड्या, कुंकू, लाल साडी, एक ओटीत तुम्ही लाल पीस, ह्या उपायाने सुद्धा तुम्ही लक्ष्मी मातेला नक्कीच प्रसन्न करू शकता. सवाष्ण ब्राह्मण जेव घालू शकता. याने सुद्धा तुम्हाला खूप लाभ होईलच. चौथा जो आहे तो म्हणजे शुक्रापासून शुभ मिळवण्यासाठी शुक्रवारी शुक्र मंत्राचा जप करायचा असतो. तो जर का तुम्ही नक्कीच केला तरी तुम्हाला त्याने सुद्धा खूप फायदा होतो. त्याचबरोबर ह्या मंत्र जपाची संख्या कमीत कमी तुम्हाला 108 ही ठेवायची आहे. 108 वेळा ह्या मंत्राचा जप करायचा आहे. तुम्ही म्हणाल तर आता हा मंत्र कोणता, तर हा मंत्र म्हणजे शुक्र मंत्र, म्हणजेच द्राम द्रीम द्रौम सह शुक्राय नमः. तर हा मंत्र मी तुम्हाला स्क्रीनवर सुद्धा लिहून देईल अथवा डिस्क्रिप्शनमध्ये लिहून देईल. तुम्ही तिथे जाऊन त्या मंत्राचं वाचन करू शकता. 108 वेळा तुम्ही ही माळ नक्कीच जपू शकता. त्यानंतर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे पाचवा उपाय, शुक्रग्रहासाठी या वस्तूंचे देखील दान तुम्ही करू शकता आणि त्याने सुद्धा तुम्हाला भरपूर लाभ होऊ शकतो. बघा, घरातल्या ज्या पांढऱ्या वस्तू असतात त्याचं दान करणं सुद्धा खूप महत्त्वाचं असतं. जसं पण ते कोणत्या दिवशी कुठली वस्तू दान करावी हे सुद्धा माहिती असायला हवं. तर शुक्रग्रहासाठी तुम्ही हिरा, चांदी, तांदूळ, खडीसाखर, पांढरे वस्त्र, दही, पांढरे चंदन इत्यादी ह्या वस्तूचे दान केल्याने शुक्रदोष कमी होतात. आता तुम्ही यात म्हणाल हिरा आपण कसं काय, तर हिरा खूप महागडा असतो. शक्य नाही तर तुम्ही दुसऱ्या गोष्टी केल्या तरीही चालतो. असं काही त्याच्यामध्ये अवलंबून नाही आहे की तुम्हाला तीच गोष्ट धरून ठेवायची आहे. त्यामुळे नक्कीच तुम्ही हे 5 उपाय करा आणि तुम्हाला त्यातनं नक्कीच धनलाभ आणि लक्ष्मी मातेची कृपादृष्टी तुमच्यावर सदैव राहील. कसा वाटला आजचा हा व्हिडिओ हे मला नक्कीच कमेंटमध्ये सांगा. तुम्हाला अजून कुठल्या प्रकारचे व्हिडिओज बघायला आवडतील ते सुद्धा तुम्ही मला खाली कमेंट बॉक्समध्ये लिहून सांगू शकता. भेटूया परत एकदा पुढच्या छानशा व्हिडिओमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या. अशीच आपली स्वतःची काळजी घेत राहा. आपले व्हिडिओ बघत राहा. भेटूया परत एकदा छानशा व्हिडिओमध्ये. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त.